नशेखोरी, ड्रग्ज तस्करी, अवैध दारू विक्री आणि जुगार विरोधात पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत धडाकेबाज कारवाई सुरू असता गेल्या महिन्यातच 28 कारवायातून 1.31 कोटींची अंमली पदार्थ जप्त करण्यात आली असून 47 आरोपींना अटकही झाली। या मोहिमेत नागपूर पोलीस आता केवळ बैठकीत नाही तर थेट रस्त्यावर उतरून कारवाई करताना दिसत आहेत। नागपूर शहर आता ऑपरेशन थंडरच्या प्रभावाखाली असून ड्रग्ज तस्करी, गांजा, एमडी, अफीम आणि अनधिकृत तंबाखू उत्पादनाचा साठा शहरभर विविध भागांमध्ये सापडतोय। डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्या थेट नेतृत्वात या मोहिमेअंतर्गत फेब्रुवारी-मे 2025 दरम्यान 28 मोठ्या कारवाया झाल्या असून ज्यात 1.4 किलो एमडी, 17 किलो गांजा आणि अफीम जप्त करण्यात आली असून या मोहिमेचा फोकस आहे ड्रग्ज, अवैध दारू ठेके, अनधिकृत विक्रेते आणि जुगार। शहरातील 18 पोलीस ठाण्यातून रोज रात्री 6 ते मध्यरात्र वरिष्ठ निरीक्षक स्वतः गस्त घालत असून 19 मे रोजी रात्री 9:30 च्या सुमारास आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांनी स्वतः जरीपटका आणि यशोधरा नगर मध्ये अनपेक्षित पाहणी केली। खोब्रागडे चौकात तंबाखू विक्रेत्यांकडून विमल, रजनीगंधा, बाबा सारखे बंदी असलेले तंबाखू उत्पादने सापडली। कारवाई झाली आणि जप्तीही झाली। त्यानंतर वाईन शॉप जवळ जमलेली गर्दी हटवली गेली, वाहने हटविण्यात आली आणि झोपडपट्ट्यात तपासणीचे आदेशही दिले गेले। यशोधरा नगर पोलीस ठाण्याला दिलेल्या भेटीत त्यांनी दारू विक्री, झोपडपट्टीतील संशयित हालचाली आणि बिलगाव मधील अलीकडील खुनाच्या पार्श्वभूमीवरील जास्तीत जास्त गस्त वाढविण्याचे आदेश दिले। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट।